जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। शहरातील सर्वात लोकप्रिय असलेली धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली। हडपसरच्या श्रीराम चौकामध्ये या दहीहंडीचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांच्यातर्फे करण्यात आले होते। 7 लाखांहून अधिक रकमेची रोख बक्षिसे देणारी दहीहंडी म्हणून धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी प्रसिद्ध आहे। मोठे ढोल पथक आणि उत्कृष्ट आधुनिक अशी डॉल्बी ध्वनी यंत्रणा यामुळे कोणतेही सेलिब्रिटी दहीहंडीला हजेरी लावत नसताना पुण्यात सर्वात जास्त गर्दी खेचणारी दहीहंडी म्हणून धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी प्रसिद्ध आहे। राज्यभरातून आलेल्या गोविंद पथकांपैकी मुंबईतील अण्णाभाऊ साठे तरुण सेवा मंडळ गोविंद पथकाने दहीहंडी फोडत 7,17,171 रुपयांचे बक्षीस पटकावलं। यावेळी वातावरणात मोठा उत्साह संचारला होता। सर्वत्र श्रीकृष्णाची गाणी वाजवली जात होती। गोविंद पथकाचा उत्साह वाढवणाऱ्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता। यावेळी शिवसेना नेत्या, विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे, उच्च आणि तंत्र शिक्षण आणि वस्त्रोद्योग तसेच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषद आमदार योगेश टिळेकर, हडपसर आमदार चेतन तुपे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी जुलै महिन्यात शहरात आलेल्या पुरात प्रियंका कुंभार यांचे पती वाहून गेले आणि वृक्ष अंगावर पडून गीता पाटील यांच्या पतीचं दुर्दैवी निधन झाल्यामुळे आणि त्यांना अद्याप कोणतेही अर्थसहाय्य न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ अर्थसहाय्य करण्यात आले। कुटुंबियांचा मोठा आधार गेल्याने प्रियंका कुंभार आणि अंजली पाटील परिवारास मदतीची नितांत गरज होती। ही गरज ओळखून पुण्यातील सर्वात लोकप्रिय धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीचा औचित्य साधत शिवसेना नेत्या, विधान परिषद उपसभापती नामदार डॉक्टर नीलमताई गोरे यांच्या हस्ते एकनाथ शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांच्यातर्फे प्रत्येकी 1 लाखांचे स्वखर्चातून आर्थिक सहाय्य करण्यात आले। सामाजिक भान जपत केलेली मदत ही स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना आदरांजली ठरेल असं प्रतिपादन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी केलंय। नाना भानगिरे आगे बढ़ो, दोन्ही हात वर करून नाना भानगिरे आगे बढ़ो। आज आपल्या श्रीराम चौकामध्ये सर्व गोपाळ भक्तांसाठी आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक आणि या शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ असलेले आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे शिलेदार आदरणीय नानासाहेब भानगिरे यांच्या वतीने आपण सर्वजण या दहीहंडी महोत्सवामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल मी नानासाहेबांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो। आपल्या सर्वांच्या वतीने नानांचा मनापासून आभार मानेन की नानांनी आज मला या ठिकाणी बोलावलं आणि काही दिवसापूर्वी या राज्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या वतीनं मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सत्कार घेतला, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा दिल्या, सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद दिले, त्याबद्दल नानांचा भाऊ म्हणून मी नानांचं मनापासून आभार मानतो, आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। सर्वांना या गोपाल कालाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। गोपाल काला हा दहीहंडी उत्सव आहे, हा एकमेकांना साथ देणारा उत्सव आहे। एकमेकांच्या खांद्यावरती उभं राहून आपल्या सर्वांचं लक्ष जे आहे हे लक्ष भेदण्याचा उत्सव आहे। एकमेकांचा ओझं आपल्या सर्वांच्या एकमेकांच्या खांद्यावरती घेऊन त्याच्यामध्ये आनंद मानून दहीहंडी फोडून तो गोपाल काल्याचा उत्सव करण्याचा उत्सव आहे। आणि मित्रांनो, राजकारणामध्ये एकमेकांच्या खांद्यावरती पुढे जाण्याचं काम आपण सर्वजण करत असताना मी नानांना शुभेच्छा व्यक्त करतो। योगेश टिळेकरच्या खांद्यावरती उभं राहून नानांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे हे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद हा दहीहंडीचा उत्सव, हा काल्याचा उत्सव, हा प्रेमाचा उत्सव नानांच्या माध्यमातून उभा राहावा अशी सर्वांच्या वतीने नानांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। अधिक वेळ न घेता एवढंच सांगेन, या भागाचा विकास करत असताना आपल्या सर्वांना बरोबर घेऊन मागच्या 5 वर्षामध्ये मी काम केलेलं आहे आणि आता सुद्धा या राज्याच्या विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम करत असताना तुम्हा सर्वांना हेवा वाटेल असं काम या राज्यामध्ये उभं करेल असं वचन आजच्या निमित्तानं या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो। आपल्या सर्वांच्या वतीने नानांना शुभेच्छा व्यक्त करतो की नाना, तुम्ही जे स्वप्न पाहिलेलं आहे
हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन ही विजयाची हंडी आपण फोडूया आणि येणाऱ्या काळामध्ये या राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचा मुख्यमंत्री करूया, हेच या ठिकाणी ठरवूया। धन्यवाद। जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे, पुणे। जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी।